नमस्कार मंडळी, मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या हापूस आंब्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मागच्या टायमात आपण जो व्हिडिओ केलो होतो तो व्हिडिओ बरोच व्हायरल झालो आणि आपल्याला भरपूर असे ऑर्डर मिळाले आणि जे आपण माल पाठवला त्याचं आपल्या फीडबॅक पण चांगलंच मिळालं आणि खरोखर ज्यांनी आमच्याकडे बुकिंग केलं आणि आंबो आम्ही त्यांना पोचवला तर खरोखर त्या ग्राहकांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी रिटर्न ऑर्डर पण दिलं नाही असत। आणि तुम्ही इकडे आपलं स्टॉक बघू शकता, भरपूर आपल्याकडे हापूस आंब्याचा स्टॉक पण श्रावणी ह्या पूर्ण भरलेला असायचा, आता फक्त एवढेच ह्या वर्षी। तर आपल्याकडे भरपूर असं स्टॉक उपलब्ध असा, म्हणजे काय काय जणांकडे तर अजिबात नाही, पण आपल्याकडे भरपूर आंबो असा। तुम्ही पण नक्कीच बुक करा कोणाक जर हवं असाल तर। आणि कोणी हापूसची चव घेतल्या नसाल तरी पण तुम्ही म्हणजे घेऊ शकतात आपल्याकडनं। आपल्याकडे फक्त महाराष्ट्रापुरती या नाही, आपण इंडिया ऑल ओव्हर इंडिया खय पण आपण आपलं हापूस पाठवू शकता। हापूसच काय आपण पायरी पण देऊ शकता। ह्या वर्षी केसर आपल्याकडे मात्र म्हणजे तुमच्यासाठी आपल्याकडे उपलब्ध होणार नाही। तेव्हा तुम्हाला दाखवतोय आंब्याची साईज दाखवतोय। तर मागच्या व्हिडिओ पण मस्त असं प्रतिसाद मिळालो, खूप जणांनी आंबे घेतल्यानी पण। आणि बघू शकतात आम्ही कलर इलेलोच आंबो काढता, म्हणजे असं काय नाही की कोवळं बिवळं काढलो काय केलो। आणि हे बघा हे डाग असतात, जे डिगाचे डाग असतात त्याच्यामुळे त्याचं पण काही विषय नाही। हे बघा ह्यो पण आंबो छोटो दिसलो तरी ह्यो चांगलो तयारच झालेलो आंबो असा। असलोच आम्ही आंबो काढता नेहमीच, जेणेकरून तुमच्याकडे कोवळा पचपचित फळ येऊ नये, चांगला मस्त एकदम गोड गोड असाच फळ येतला तुमच्यापर्यंत। ह्यो ना ह्यो आमका आता सगळं माल तो पिकत घालूचो असा 5 ते 7-8 दिवसात ह्यो तयार होतो, कारण गरमी एवढी वाढली आहे ना त्याच्यामुळे मस्त तयार होतो। इकडे आपले गाडीत पण आणि बघा आताच आम्ही जस्ट ना आंबो काढून आणलो। तो आता कसा आतमधले आता आजचे ऑर्डर आहेत ते भरूच आहेत, मग व्यवस्थित साफ बीफ करून आपण नंतर भरतला तो ह्यो सगळं आपल्या आजच पिकत घालूचो असा। त्याच्यामुळे लवकर लवकर ऑर्डर द्यावा। नंतर काय होता आंबो सध्या कमी असल्यामुळे ती बुकिंग प्रमाणे आपण ठेवलेला, त्याच्यामुळे तुम्ही आज बुकिंग केलं असतं तुमका 2-3 दिवसानंतर आंबो मिळतो नाही। जशी आडी पिकत तसं आपण जशी आडी पिकतली ना तसं आपण आंबो भरतो। आता कोणाकोणाक रिक्वायरमेंट असतं 2 डझनची, ते बघा 2 डझनची बॉक्सची पॅकिंग पण आपल्याकडे अवेलेबल असतात। आता ही दरवेळी ह्योच बॉक्स मिळत असतो नाही, आता मार्केटमध्ये ह्यो अवेलेबल होतो, ह्यो आपण घेतलो। दरवेळी बॉक्समध्ये पॅकिंगमध्ये चेंज होऊ शकतो। आम्ही कशी आमच्या श्रावणी संकेतच म्हणजे ब्रँड ह्या नसता, म्हणजे बॉक्सवर ब्रँडिंग करून पाठवत नाही, कारण 2 डझनचा बॉक्स असा पुढे पण विकणारे असतात ना त्याच्यासाठी मग आम्ही। आणि बऱ्याच जणांनी माका विचारलं की कमीत कमी तुम्ही 1 डझन आंबे मागू शकतात, असा काय नाही की बाबा तुम्ही मोठो बॉक्सच घेऊ 5 डझनचो। तर हे बघा आता 5 डझनचो आपण क्रेट देता, ह्यो 5 डझनचो असा। हे आता ट्रान्सपोर्टमध्ये परत तयार होतो, त्याच्यामुळे आपण जास्त पिकलेलो आंबो हापूस आंबो त्याच्यात भरत नाही। आणि पायरी जर असतात तर पायरीची ऑर्डर द्यावा, पायरी आपण मोस्टली हिरवत देतो कारण पायरी फास्ट पिकता आणि पायरीची पण चव आहे ना, जर कोणी घेतलं नसेल मग श्रावणी सांगितल्याप्रमाणे 1 नंबर लागता। तर आता शॉर्टमध्ये बघितलं असतं, आता व्हिडिओ दाखवते। हे बघा पायरी बघू शकतास तुम्ही, पायरीची साईज बघा, अशी साईज तुमको मिळणारच नाही। आणि आंबो बघा एकदमच असं तयारच झालेलो हा, कसं पण काढलेलो नाही। हो बघा हे अजून भरूचो आहे बघा। आणि याची छोटी साईज पण आपली बऱ्यापैकी मोठी हातात बघा किती आहे। व्यवस्थित क्लीन बिन करूनच आम्ही आंबे पाठवतो। तर चला आता आतमध्ये भरतात, आपले आंबे भरण्याचं काम चालू आहे, आपण आम्ही तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही हे पण बघू शकता, हल्ली ना असं पण म्हणजे खार पडली त्याच्यामुळे, तर ह्या खारमुळे ना आंबो काय आतमध्ये खराब होत नाही। ही फक्त म्हणजे ह्याच्यात म्हणजे ह्या होता, हे फक्त वरचे डाग असतात, हे आतमध्ये ह्यो आंबो फुसलास ना तर व्यवस्थितच, म्हणजे ह्यो आंबो फुसलास ना तर चांगलं व्यवस्थित क्लिअरच होणार, अगदी अशी म्हणजे चांगलं जसं आंबो असतं ना ह्या आंब्याप्रमाणेच होणार तो। तर ह्यो आपण आधी आपले नेपाळी कामगार आहेत त्यांच्याकडनं आपण ह्यो क्लिअर करून घेता। ह्या वर्षी ना खूप म्हणजे जसा 100% उत्पादन व्हायचा, म्हणजे पीक यायचा आंब्याचा, त्याप्रमाणे ह्या वर्षी इला नाही। हवामानाचा जरा परिणाम झालो आपल्या आंब्याच्या उत्पादनावर, पण आपल्याकडे जो हा माल तो आम्ही तुमच्यापर्यंत देऊचा प्रयत्न करणार। आणि अगदी चांगलो गोड माल असा पण काय नाही, काही भरला कधीच असा आमच्याकडनं झालेला नाही। आम्ही चांगलोच माल भरताव, तर त्याच्यामुळे लवकर बुक करा आणि खावा देवगड हापूस।
देवगड हापूसच्या नावाखाली तुम्ही काही घेऊ नका, कारण मुंबई किंवा हायवे काय पण विकू घेतात देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस म्हणून सांगून, पण ते ओरिजिनल आपल्या इकडले नसतात. तर तुम्ही समजून जावा, कारण त्याचे रेट पण तुमका काही रेट नाही देतात. तर तुम्ही समजून जावा तो कसलो आंबो असतात तो. स्वर पण निलो आजा होय ना अबू, काय करायला आलाय? आंबे करायला पूर्ण. आता परीक्षा चालू होतली ना. तो बघा प्रत्येक म्हणजे अशी पेटी बघू शकता तुम्ही, याचं काय काही माल भरलेलो नाही, तर व्यवस्थित चांगलंच माल भरलेलो असा. आणि बाकी काय इकडे आडी घातलेले आहेत बघू शकतास. आम्ही क्रेट पण मागवला, म्हणजे जे लांब खाय पाठवचे असतील, म्हणजे मगाशी तुमचं सांगितलं ना त्याप्रमाणे आपण काय फक्त महाराष्ट्रातच नाही, फक्त महाराष्ट्रात नाही तर गुजरात. मागच्या टायमिंगला खाई गेले ते आपले जास्त लांब जम्मू. हो जम्मू किती खूप पेटे गेले ना. हॅलो म्हणजे हे का आपले सैनिक आहेत ना, त्यांच्यासाठी कोणीतरी ते आंबे ऑर्डर केले ना आपल्याकडून, तर जम्मूपर्यंत गेले. पण थंडी असल्यामुळे म्हणजे ते पिकलेलो आंबो गेलो ना तरच उपयोग, हिरवं पाठवून तिकडे उपयोग नाही, कारण मग जम्मू. तर बघा मस्तपैकी असे आपले क्रेट पण इलेले असत. तर हे कशा तर ह्या क्रेटमध्ये आंबो ना दबत नाही की काय नाही. जे बॉक्स असतात ना पुट्ट्याचे, ते कधी कधी ट्रान्सपोर्टमध्ये हे होतात, म्हणजे जवळच्या जवळ इकडनं मुंबई पुणा तेवढं चालतं, पण जे लांब असतात ना तर ते का हे असलेच आम्ही पाठवता. हे बघा तुमका आता आम्ही बागेतच आंबो कापून दाखवूया. दुखेले मुवमेंट तुमची फास्ट आहो. तुम्ही कलर बघा, कलर बघा आंबो कसो हा बघा. आणि ह्यो हवरो माणूस इलो ना की आमका कधीच तोंडाक आंबो लागू पण देत नाही. कसो हा दुसरी बेस माका दे नाही तुका पारांबी काय, हा दे पारांबी, घासून कापू नको. ए सांग कसं आहे तू त्यानं सांगल्यान. अकडे बघ फोटो काढते. बसा बाजूक बसा, चला फोटो काढूया. बस खाली असू दे बस. संपन दे. दे दे माझा आंबो दे. संगीत कशी आहे टेस्ट? जबरदस्त. धुतलं तरी हा नाही धुत. डीप केलेलं होतं. असो तुमका आंबो तुमका मिळतलो हा, पण तुमका बुकिंग करूची लागतली. आणि बुकिंगसाठी जे खाली नंबर दिसतात संकेत आणि नवना, त्याच्या खायच्याही नंबर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. चुकून आम्ही भाव कधी कधी टाकता. आणि ह्या करू नको, फोन उचललो गेलो नाही ना घाबरा नको, कारण जर नवीन कस्टमर जुन्या कस्टमरांना माहित आपण फोन उचलत नाही सहसा, कारण आपण ह्याच अशा गडबडीत कामात असतो. आणि यंदा नेपाळी कमी आहेत, त्याच्यामुळे आमकाच सगळीकडे ह्या करूचं लागतं, त्याच्यामुळे फोन उचललो जात नाही. कधी कधी पेमेंट करतात ते आणि आमच्याकडनं फोन कधीतरी उचललो गेलो नाही तर घाबरतात. असं घाबरू नको, तुमचं पेमेंट खरी जाणार नाही. आपण कोकणातले जाव, देवगडातले जाव प्रॉपर, त्याच्यामुळे खरं आम्ही बाहेर नाही येऊन काही आंबे विकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या आधी टेन्शन मनात घालून टाका. व्हॉट्सअप का तुमका रिप्लाय येतलो, लेट येत पण येत. ह्या काय आता बोलणार नाही असं वाटतं का, आंबे खाऊक बसला. वाव असं तुम्हाला जर आंबा हवा असेल तर श्रावणी संकेतचा तुम्ही आंबा घ्या. अजून एक नाही, लोकांका देऊचे नाही. साड्या विकतात ना तसा. श्रावणी तुम्हाला आंबा घ्यायचा असेल तर ह्यो आता चांगलो आंबो कडूनच घ्या. आपण हय डागीच आंबो खायचो, चांगलो आंबो तो कस्टमर वाव असा तुम्हाला आंबा फक्त श्रावणी संकेत कडूनच तुम्हाला मिळू शकतो. वाव असा वाव खाल्यावर तुमच्या तोंडून ते आलं पाहिजे वाव. आता श्रावणीचं काम चालू आहे नावा लिहूचा. श्रावणी पहिले कोथरूडची बघ, मी लिहिलं ते कोथरूड सिंहगड रोड. आज पुण्याची कशी आठवड्यातनं 2 गाडी असतात पुण्याचे, त्याच्यामुळे आज जरा आंब्याची ही जास्त, त्याच्यामुळे आता तुम्ही जो व्हिडिओ बघतास हे व्हिडिओ लगेच येतो बुधवारच्या आधी तुम्ही ऑर्डर करा. त्याच्यामुळे बुधवारी आपली पुण्यासाठी गाडी आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा, तरच तुमका ते पुण्यात मिळतील गुरुवारी.
श्रावणीचं ह्याच काम असतात. जर तुमचं नंबर बिंबर नाव बिव काही चुकता तर याची जबाबदारी श्रावणीवर असतली. असं समजायचा की पहिले सुरुवातीक ऑर्डर घेताना या माणसानं चुकीचं लिहून होय होय घेतलंय. आपल्या लिव्ह माझ्याकडनं पाठवणार. तू येऊच शकत नाही. श्रावणी संकेत लिव्ह माझ्याकडनं तू येऊच शकत नाही. ते बघा हे चार आता पंच. बारामतीक जातले यार. मी लिहू चांगली संकेत. कधी चुकला आता समजा तू ह्यो तुझ्या करता हो पिढा करता मी लिहू काय म्हणून. ते खालचं मी लिहिते. लय लांब पाठवची आहे ती समजा भया ना हे बघा तुझा हे आता क्रेट म्हणजे चला कसा पण बॉक्स अशा. चेकतात बिकतात त्याच्यामुळे आमच्या पल्ल्याचे जे बॉक्स हे आहेत त्यांना आपण क्रेट ठेवलेले असतात. मग बघा आणि श्रावणी मी. संकेत. संकेत सवरती टिंब संकेत काका की कुठे. तर मित्रांनो ही बघा आजची जी पॅकिंग होती याची बुकिंग फुल झाली आणि बुकिंग फुल होऊन आपले थोडे कस्टमरांचो आंबो राहिलेला. कारण मी तुमका आधीच सांगितलंय जशी बुकिंग असतात ज्याची पहिली बुकिंग असतात त्याका पहिलो आंबो मिळतो. त्याच्याप्रमाणे आता ही बुकिंग चालू आहे आपण घेणार. आता पुन्हा साईड का जी गाडी आहे ती आता येत्या बुधवारी आज शनिवार आता ह्यो व्हिडिओ उद्या येलो तर रविवारी येतलो पण बुधवारी गाडी असा पुन्हा स्वारगेट कोथरूड पिंपरी सिंहगड रोड विलेपार्ले बोरिवली ठाणे डोंबिवली तर ह्या साईड का जी गाडी आहे ती बुधवारी या गाडी. त्याच्यामुळे जर कोणाच्या आणि इव्हन बाहेर आउट ऑफ महाराष्ट्र पण जर कोणाक हवे असतील ना तर त्यांनी पण बुकिंग करा. जो तुमका रेट दिलेला त्याच्यामध्ये पण तुमका कन्सेशन मिळतला. पण तुमका त्याच्यासाठी काय करूचा तर जो नंबर दिसता तुमका स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉल उचललो जाणार नाही कारण आपणच कामात असता. कारण यंदा नेपाळी कमी आहे तुमका मी पुन्हा एकदा सांगतोय. आमकाच आंबे काढूचे आमकाच पुसूचे आमकाच पिकत घालूचे आणि आमकाच भरूचे. तर त्याच्यामुळे तुमका जो नंबर दिसायचे व्हॉट्सअप करून ठेवा. जेव्हा आमका कधी वेळ मिळतो तेव्हा मी तुमका नक्की रिप्लाय देणार. तर चला जास्तीत जास्त ऑर्डर करा आणि ह्यो आपलं देवगडचो राजा असा तो तुमच्या घराकडे मागवा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.